म्हणून थोडंसं तोंडावर आळो घालत होते, पण आता नाही. शेवटी मी सुद्धा 25 वर्ष पाणी पियालेलो बुवा असे चांगलो. मी परत एकदा सांगते, तुमका वॉर्निंग देतोय, माका पहिलो अवतार धारण करूक लावू नको, नाहीतर माझ्यासारखं सिंधुदुर्गात नालायक बुवा दुसरं खयचो नाही. म्हणून मी माझं एक स्टेटस ठेवलं आहे, माझं एक स्टँडर्ड आहे. मी माझ्या नेमक्या बुवांबरोबरच बसतो. अर्थात मी तुम्हाला वाईट नाही म्हणत. मगाशी बुवांच्या मुलाने जो आवाज लावला सुंदर, बुवा प्रामाणिकपणे सांगतो, या रंगदेवतीला स्मरून, त्याने 100 रुपयाचा जर आवाज लावला असेल तर तुझा 5 पैशाचा आवाज नाही आहे. तो त्याला मुनगेकर बुवांकडे पाठवा. बुवा तुमच्याकडे ठेवलात तर तो सुद्धा भासाडाच होणार आहे. हे माझं वैयक्तिक मत आहे, तुम्ही राग मानू नका. कारण तुमचा आवाज मगाशी मी एक ऐकलं ते साध पनीद. बुवा मुनगेकर बुवा म्हणजे माझ्या देवगड तालुक्यातलं नाही तर एक महाराष्ट्रातलं रत्न आहे, लक्षात घ्या मंडळी. आणि अशा रत्नाकडे जेव्हा हे नवरत्न शिकायला जातात, डोक्यावर आपण घालून जेव्हा झोपतो, ते काहीतरी बुवा एवढं मंत्रमुग्ध करणारं त्यांचं गायन, याच्यातले 10% लोकांना तरी पटेल मी जे काय बोलतोय ते. मुनगेकर बुवा आणि यांच्याकडे शिकायला जाणारी तुमच्यासारखे विद्यार्थी, आता असं तुम्हीच एक असाल, नाहीतर विशाल वगैरे खूप सुंदर गातात, मी त्यांच्या चरणाशी नतमस्तक आहे. मग तुम्ही कमी कुठे पडता याचं जरा आत्मपरीक्षण करा. आणि शक्यतो भजनामध्ये असा आलाप वगैरे मुलाला लावायला देऊ नका, कारण तो पूर्णपणे तुमचं भजन मग फ्लॉप पडणार त्याच्यामध्ये. देवा शपथ सांगतोय, तू मोठेपणा करतो सगळा बरोबर आहे, पण त्याचा आवाज एवढं सुंदर लागता ना बुवा स्वरात. धोंडे माती तुझ्याकडे व्हायला काहीतरी लगीन करूक जाता, झील झालो लग्न खा. हा तुका आता जाताना जोडीत नाही नेल्यानंतर नाव माझा बदलून ठेव. अरे व झील आज भजनात बसताना तू सांगतो मी लग्नात तयार आहे, ह्याच्या वेळा खातलं दुसरी बायको काय रे? खातलं ह्याच्या वेळा काय ता लगीन म्हणजे ह्याच्यात किती हत माहिती आहेत लग्नाशिवाय. उद्या एक पिशवी घे आणि त्यांच्यासाठी जरा फिर, तुका आशीर्वाद गावती त्या दुर्गा मातेचे. आता दुसरा करूक चाललो ह्यो म्हातारो. काय हा मी खूप बोलतोय, पण मंडळी थोडंसं मी आवर घातलंय, कारण ह्याच्यातले तुम्हीच 10% लोक म्हणतील जो लोकोच लवाड हा, पण तुमका खरा तोंड कोणता सुरुवातीक बोलला तर समजला असा. आज तू एक सांग, मराठी भाषा बुवा हे काय तू विमानातून हाडलं सगळे? मका सांग ना, हे विमानातून हैसून हाडलं का? उतरलं डायरेक्ट रस्त्यावरूनच इलेत ते सगळे. आणि एवढा बोलाक सुद्धा हिम्मत लागता मंडळी, तेवढा केलंय मी त्यांच्यासाठी. होय माझे ते सगळे हाय गे बाय आकारता लगीन करत. युट्यूबवर उद्या बघून दे वहिनी तुझ्यापासून. आणि मी मुंबईत वरच्यावर खेका येतोय, भटी आणि खेळा घेतोय, तू येतं गावात. जाऊ दे, 7वा आवाज सुद्धा तो काढणारा, फक्त माईक त्याच्या एक पाठच्या बाजूक ठेवा, काढणार तो आवाज. तो आज 7वा त्याका फक्त बटाट्याची भाजी घाला, बघा नाही त्याने आवाज काढल्यानंतर. अरे बुवा ह्या आवाजावरच पोट भरतोस तुम्ही, सांगतोय प्रामाणिकपणे सांगतोय. तुम्ही जे 2-3 बुवा असला, माका बाकीच्यांची नावं नको, मी आता तुझी कळच काढतोय. तू माका सांगतो माका बघूच या लोक्यात ताकदा, कधी बघलं नाही. तू 7वा आवाज आज काढच, मी बघतोय. लिंगडाळ काय त्याच्या डाळ माका शिजाक देऊची नाही बुवा, भल्या भल्यांचे डाळी बिघडवलंय मी. तुझ्या लग्नात काय पिटी होती काय रे? काय पाहुणे जरा पिटी होती? डाळी शिवाय बुवा शुभ असू दे नाही तर अशुभ असू दे, कुठला कार्य पार पडता काय सांग ना. आज या लिंगडाळच्या छोट्याशा गावातलोच बुवा तुमच्यासारख्यांका पिटीवर ठेवता. सत्य असू दे बरं. तो जरा भरकाटलो एवढे लोक बघून. तो म्हणता सूर्य पश्चिमेकडे उगावता, खुडीयेत बहुतेक उगावता, आणि पूर्वेकडे मावळता. त्या मावळला काय का म्हणतात, आणि असताना पूर्व. काय रे खुळावलं? असे मायबाप भजन रसिक कधी बघितलंच नसशील ना. लग्ना करूचा कसा सुचता तुका? तुम्ही कोण बाजू, काय नाव तुमचं? प्रसाद पाटकर, मुनगेकर बुवांचे. तुमका मी हय बोलतोय स्टेजवर म्हणून पटाचा नाही, पण रात्री झोपशाल तेव्हा लोके बुवा बोलतात 100% पटात.
ह्यो एकमेव असो मुनगेकर बुवांगडे की हो सोडलेलो हा आमच्यावर की जे टार्गेट बोलतात त्यांना नामोहरम करायचा. आता विशाल आम्ही केले भारी त्यांच्या बरोबर. अजित मुळम मासांदे ही रत्ना तो ह्यो खैसून वाळ येतलो धोंडो जन्मा गेलो हा. अरे ज्या 85-87 वर्षाच्या वयस्कर एका राजकारण्याचा तू आवाज काढतो त्यांच्या आजारपणातलो, त्याच्यावरून तुझी विद्वत्ता समजताना बुवा मी तुका प्रामाणिक सांगते, तू सगळ्यांचे आवाज काढ, फक्त म्हाताऱ्या लोकांचे आवाज काढू नको. हय मगाशी जे बसलेले ना आजोबा, हय समोर बसलेले, आता ते काका बसले असते, आपले वडील सुद्धा म्हातारे होतात, लक्षात ठेवा. आई वडील सुद्धा म्हातारे असतात आणि दात पडल्यानंतरचे तुझे काय आवाज काढतस ना, तुझे हाल कुत्र्याक नको असे होतले, असं शाप देते तुका आज मी. फक्त म्हाताऱ्या माणसाचे आवाज काढू नको, बाकी तू सगळ्याचे काढ, प्रीती झिंटाचे काढ, बाकी काय करत कडे तू. त्याच्यानंतर टायमिंग टायमिंगचा तुझा मी हा म्हणूनच सांगितलं, ह्यो असो एक बुवा मायबाप भजनी श्रोतेजन, टायमिंगचा बंधन नाही ते का अजिबात. अजून एक हा त्याचं नाव नको आता बारी ह्याच्या बरोबर. हा गुंडू सावंत आणि माझे जे कार्यक्रम होतात ना, तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून बघा. आम्ही कधी लोक बोर होता नाही, तू वेळ काढ 100%. लोक कंटाळता नाही, कारण मुंबईची ही बारी आहे, ही सगळी कामाची लोक. मगाशी त्यांनी जाहिरात जी 2-3 दिवसापूर्वी केल्यानी, त्या जाहिरातीत त्यांनी सांगितल्या ना, बघ मी 6 वाजताच जाऊन थंय बसतलोय. म्हणजे हे सगळे गर्दीची झाली आहे ना बुवा, यांच्याकडे आज पैसे आहेत पण वेळ नाही, लक्षात ठेवू. आणि कोकणातून आमच्यासारख्या बुवांका आणून ते आज एवढी भरगच्च गर्दी या भांडूप सारख्या ठिकाणी, एकदा जोरदार तुमच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा. ही आपली शान आहे, लक्षात ठेवा. भांडूपमध्ये अशी गर्दी का होते, तर तेवढं तुमच्या या इथल्या भजनी बुवांनी करून ठेवलंय. आणि आमच्यासारख्या कोकणातून येऊन भजनी बुवांनी ते जर बिघडवलं तर तुम्ही आज आमची वाहवा करशाल, पण उद्या आमका नावा ठेवतालच तुम्ही, लक्षात ठेवा. आमका काय बोलता येत नाही काय बुवा, बोलण्याचा थोडासा भान ठेवा फक्त, बाकी माका काय बोलायचं नाही. त्यानंतर माका तिने चिडखोर म्हटल्यानी हास्य नाही, ठीक आहे, माझा स्वभावच तसो हा. लोकांनी माका 25 वर्ष असोच स्वीकारल्यानी. या एप्रिल महिन्यात माझे 16 कार्यक्रम असत बुवा, असो चिडखोर नालायक हसत नाही अशा बुवा 16 कार्यक्रम असत. त्याच्यामुळे माका तू माझा टेन्शन घेऊ नको हा. आणि तुका जर वाटतं की हो चिडखोर हा नालायक हा हसत नाही हा, तर तू उद्यापासून थांबलंस तरी चला. या घमेंडीन नाही बोलत तू. सुरुवातीक बुवा सांगितलंय सदा हसत खेळत असणारा बुवा, मनात काय वाईट नाही, तरी पण तू खाजून माझी कळ काढतं. तुला लाज वाटत ना. रेसल शिवाय ही मंडळी बसवलं होय. सरस्वती काली दुर्गा काली शपथ घेऊन सांग रे, म्हणजे पैसे लोक देऊ होय म्हणून काय खायच्यावर थराक जाता, असला नोटेशन रेसल मारल्याशिवाय बसू शकता काय. बाई भारीच रे, थूक लावायची ती जोरात लावायची. व आमची नाही, आम्ही पावसाळ्यात येऊन बुवा रेसल मारतो. मंडळच हा माझा आहे बुवा, याचे 4 ते 5 विद्यार्थी आहेत, त्याच्यामुळे मी बिंदास बोलतोय त्यांका फोन. तू माझ्या मंडळाचं टेन्शन अजिबात घेऊ नको. हिंमत नाही त्यांची पुढच्या बारी एक न येऊची. आपला दरारा आहे बुवा. तुझे आता काय दरारो आणि ह्या रिहर्सल न मारता मंडळी बसवणार हो एकमेव बुवा सिंधुदुर्गातलो. सावध डुकरा उठती दगडे. भारीचा बाका वाटला ह्यो बहुतेक अजित कडकडे भीमसेन जोशी सगळे ह्याच्या रागान गेले. साधो तर तुझा सपोर्टचा बुवा तो होतो तो माहिती आहे ना, मागे तुम्ही गाणं बनवलेलं यांचा तुझ्या कुडियेतून इलो इलो, काय ता गाणं रे नाही माहिती, नाक मोडली तुझी नाही माहिती. असू दे. मगाशी एक अभंग सांगितला होता आमच्या काशीराम परब बुवांचा, त्याची एक झलक घेतो. तत्पूर्वी प्रभू रामचंद्रांवर एक गाणं घेतो आणि मग मी रुपावली घेतो. बुवा 10-10:30 पर्यंत कार्यक्रम थांबवायचा आहे. हर घर में अभय कैलाम जय श्री राम, हर घर में अभय कैलाम एक ही नारा गुंजेगा. काय बुवा आवाज तुझं सुद्धा चांगलो हा, मी प्रामाणिक सांगते सरस्वती हात लावून. पण त्या आवाजात जरा वळण देऊ शिक. जरा कायत नसला ना तर उऱ्याचो ढीक जरा हय चोळ बघ, क्लिअरिटी येता की नाही ती. बुवा हे
लेडीज लोक सुद्धा भजनात येतात आपल्या, म्हणजे आपली काहीतरी इज्जत आहे ना. आवाज ह्यो आता ह्या तू गाणं म्हटलंच ना, देवा शब्द सांगते तर भरडी काढतात तशी होतो. हर घर में अब एक ही नारा गूंजेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. भुंकणारे भुंकू दे नको त्याचा संग, भुंकणारे भुंकू दे नको त्याचा संग, आम्ही 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 गाऊ पांडुरंग, आम्ही 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 गाऊ पांडुरंग, आम्ही 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 गाऊ पांडुरंग. बुवा ज्या पद्धतीने बोलतील तेवढंच मी बोलणार. जरा जवळ बसा, जवळ आवाज वाढवू सांग. हॅलो.